नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 20 ऑगस्ट 2024 वार मंगळवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपल्याला भाजीपाल्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला मिळू शकते। तर काल रक्षाबंधनामुळे पाऊस, त्याचबरोबर ग्राहकांची संख्या मार्केटमध्ये आपल्याला कमी पाहायला मिळते, तर त्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण आज पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते। तर हे दर आपल्याला किती दिवसापर्यंत पाहायला मिळत आहेत हे आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। वालगेवड्याची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वालगेवडा पाहायला मिळतो। तर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 15 ते 20 रुपयापर्यंत आपल्याला वालगेवड्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तर दरामध्ये आपल्याला मोठी घसरण वालगेवड्यासाठी कालपासून पाहायला मिळते। हिरव्या काकडीची आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 7 रुपये ते जास्ती असं 10 रुपये किलोपर्यंत आपल्याला हिरव्या काकडीसाठी दर पाहायला मिळतात। भेंडीची क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या भेंडीसाठी साधारणतः 15 रुपये किलोपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त उच्चांकी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला साधारणतः 5 रुपयेपासून आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला मिळते। आवक जास्त झाल्यामुळे भेंडीसाठी दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। दुधी भोपळ्याची आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दुधी भोपळ्यासाठी दर जे आहे ते कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते आपल्याला उच्चांकी दर 10 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दुधी भोपळ्यासाठी 4 ते 5 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळते। आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठी घसरण दुधी भोपळ्यासाठी पाहायला मिळते। गाजरची क्वालिटी पाहू शकता, तर गाजरसाठी दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 18 ते 23 रुपयापर्यंत गाजरसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये आज थोडासा बदल पाहायला मिळते। शिमला मिरचीची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या शिमला मिरचीसाठी आज 30 ते 40 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला शिमला मिरचीसाठी 10 रुपये किलोपासून दर पाहायला मिळतात। आज आपल्याला वाटाण्याचे दर काय चालू आहेत? 60 रुपये ते 70 रुपयापर्यंत। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वाटाण्यासाठी दर जे आहेत आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहेत आपल्याला कमीत कमी 60 ते जास्त 70 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। वांग्याची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वांग्यासाठी साधारणतः दर जे आहेत आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। तर 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 20 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः वांग्यासाठी 10 रुपये किलोपासून दर पाहायला मिळतात। दोडक्याची क्वालिटी पाहू शकता, तर 1 नंबर टॉप क्वालिटीच्या दोडक्यासाठी आज कमीत कमी 10 ते 12 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक जास्त झाल्यामुळे दर जे आहे आपल्याला पूर्णपणे दोडक्यासाठी उतरलेले पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 5 ते 6 रुपयापासून दोडक्यासाठी दर पाहायला मिळते। फ्लावरची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला फ्लावरसाठी आज कमीत कमी 10 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी दर जे आहे ते आपल्याला 17 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला कमी झालेली पाहायला मिळतात। शेवग्याच्या शेंगाची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी 30 रुपये ते जास्ती असं 50 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 10 रुपये किलोपासून शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळतात। भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 40 ते 45 रुपये किलोपर्यंत भुईमुग शेंगासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला कमी होताना पाहायला मिळतात। बिटाची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बिटासाठी साधारणतः 10 ते 12 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात। गोल्डन गवारची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला गोल्डन गवार पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी साधारणतः 30 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर गवारीची दर जे आहे ते आपल्याला पूर्णपणे उतरलेले पाहायला मिळतात। आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आहे, तर दरामध्ये आपल्याला घसरण गवारीसाठी झालेले पाहायला मिळते। राजमाची क्वालिटी पाहू शकता, तर राजमासाठी आज आपल्याला कमीत कमी 20 ते 25 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 10 ते 15 रुपये किलोपासून आपल्याला राजमासाठी दर पाहायला मिळतात।
पावट्याची क्वालिटी पाहू शकता. तर पावट्यासाठी आज दर जे आहेत आपल्याला थोडेफार बदल झालेले पाहायला मिळतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 30 ते 40 रुपयापर्यंत पावट्यासाठी दर पाहायला मिळतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 20 रुपये किलोपासून आपल्याला पावट्यासाठी दर पाहायला मिळते. बेंचची क्वालिटी त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 20 ते 30 रुपयापर्यंत आपल्याला बेंचसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. तर दर जे आहे ते आपल्याला 20 ते 30 रुपयापर्यंत बेंचसाठी पाहायला मिळतात. पुणेरी गवारची क्वालिटी त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहेत आपल्याला 1 नंबर टॉप क्वालिटीच्या गवारसाठी 40 ते 45 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला साधारणतः पुणेरी गवारसाठी 20 रुपये किलोपासून आपल्याला पुणेरी गवारसाठी दर पाहायला मिळतात. टोमॅटोची आपल्याला मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 10 रुपये किलोपासून आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला मिळतात. कारल्याची क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळते. तर एक चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 10 ते 20 रुपयापर्यंत आपल्याला कारल्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला भरपूर पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. कोवळ्याची क्वालिटी पाहू शकतो. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कोवळा पाहायला मिळतो. तर साधारणतः दर जे आहे ते आपल्याला 15 ते 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. काळं भारताचं वांगं पाहू शकतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भारताचं वांगं पाहायला मिळते. तर कमीत कमी 7 रुपये ते जास्ती असं 12 रुपयापर्यंत आपल्याला काळ्या भारताच्या वांग्यासाठी दर पाहायला मिळते. आवक ही आपल्याला भरपूर पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला कमी झालेली पाहायला मिळतात. जळगाव वांग्याची क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या जळगाव वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते कमीत कमी 12 ते 20 रुपयापर्यंत आपल्याला जळगाव वांग्यासाठी दर पाहायला मिळते. तर क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला जळगाव वांग्यासाठी स्थिर असलेले पाहायला मिळतात. कोबीची आपल्याला आवक पाहायला मिळते. तर कोबीसाठी आज कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 ते 12 रुपये जास्ती असतं उच्चांकी दर पाहायला मिळते. तर कमीत कमी आपल्याला हलक्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापासून दर पाहायला मिळतात. कवळे आल्याची क्वालिटी पाहू शकतो. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कवळे आले पाहायला मिळतात. तर साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत आपल्याला कवळे आल्यासाठी दर पाहायला मिळते. आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला थोडेफार कमी झालेले पाहायला मिळतात. कवळे आल्याची क्वालिटीनुसार आपल्याला दरामध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत आपल्याला कवळे आल्यासाठी दर पाहायला मिळते. त्याचबरोबर मिक्स आल्याची क्वालिटी पाहायला मिळते. तर साधारणतः कवळे आले त्याचबरोबर तयार झालेले आल्याचे आपल्याला मिक्स आल्यासाठी साधारणतः 60 ते 65 रुपये किलोपर्यंत आपल्याला मिक्स आल्यासाठी दर पाहायला मिळते. त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला तयार झालेले आले पाहायला मिळतात. तर साधारणतः दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 50 ते 55 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला आल्यासाठी कमी पाहायला मिळतात. सातारा आल्याची क्वालिटी पाहू शकता. तर 1 नंबर टॉप क्वालिटीच्या सातारा आल्यासाठी साधारणतः 70 ते 75 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला स्थिरता बरेच दिवसापासून सातारा आल्यासाठी पाहायला मिळते. चवळीची भाजीची क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला चवळी भाजी पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 10 ते 15पर्यंत आपल्याला चवळीच्या भाजीसाठी दर पाहायला मिळते. कांदापातची क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांदापात पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी कांदापातसाठी 5 ते 10 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. पालकची क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते. तर साधारणतः पालकसाठी दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 15 ते 20 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. शापूची क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी शापूसाठी 6 ते 7 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. आज मेथीचे दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 10 रुपयापासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत आपल्याला जास्तीत जास्त उच्चांकी दर पाहायला मिळते. क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला कमी पाहायला मिळते. त्यामुळे दरामध्ये आपल्याला तेजी मेथीसाठी आज झालेली पाहायला मिळते. जी कोथिंबीरची आपल्याला आवक पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. तर दर जे आहे ते आपल्याला 1 नंबर टॉप क्वालिटीच्या कोथिंबीरसाठी 15 ते 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटीबरोबर दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. हिरव्या मिरचीची आवक आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते कमीत कमी 30 रुपयेपासून ते जास्ती असं 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 50 रुपये किलोपर्यंत आपल्याला हिरव्या मिरचीसाठी दर पाहायला मिळतात.
क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळतात. तर ज्वाला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते आपल्याला कमी पाहायला मिळतात. 20 ते 30 रुपयापर्यंत आपल्याला ज्वाला मिरचीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. तर दरामध्ये आपल्याला ज्वाला मिरचीसाठी दर जे आहे ते कमी झालेली पाहायला मिळतात.